तर the period of revolution of planet A around the sun is 8 times that of planet B. And how many times distance of A from sun is greater than that from B? तर हा प्रॉब्लेम असला तुम्हाला लक्षात येतं की हा प्रॉब्लेम ग्रॅव्हिटेशनवर आहे. काय दिलंय? अ टाइम पिरियड ऑफ रेव्होल्युशन दिलाय ऑफ प्लॅनेट ए. प्लॅनेट ए चा टाइम पिरियड किती आहे? 8 टाइम्स दॅट ऑफ प्लॅनेट बी. म्हणून मी काय करणार की प्लॅनेट बी चा टाइम पिरियड मी टी ऍझ्युम करणार. प्लॅनेट ए चं किती असणार? प्लॅनेट ए चा टाइम पिरियड किती असणार? काय दिलंय? इट इज 8 टाइम्स दॅट ऑफ बी. म्हणजे 8 टी बी. हे इंग्लिश सोपं यायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे इट इज 8 टी. 2 प्लॅनेट आहेत, त्याचा टाइम पिरियड दिलाय. हाऊ मेनी टाइम डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम सन इज ग्रेटर देन दॅट ऑफ बी फ्रॉम सन. बरोबर? आता बघा, लक्ष द्या. डिस्टन्स म्हणजे रेडियस. सन बसून फॉर एक्झाम्पल सन सेंटरला आहे आणि प्लॅनेट ऑन द सर्कम्फरन्स, आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे. या डिस्टन्स आपण रेडियस म्हणतोय. मग रेडियस ऑफ ए हाऊ मेनी टाइम्स म्हटलंय. ओके, मग रेडियस ऑफ ए ला मी आर म्हणतो. रेडियस ऑफ बी आपल्याला फाइंड करायचं किंवा यातलं रिलेशन फाइंड करायचं. रेडियस ऑफ ए अँड बी मध्ये रिलेशन फाइंड करायचं. मग आर ए आर बी फक्त रेडियस म्हणतो. कुठला फॉर्म्युला यूज करणार? ह्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करणार? आता डिस्कस केला. काय फॉर्म्युला आहे मयुरेश? टाइम पिरियडचा स्क्वेअर इज इक्वल टू और इज प्रोपोर्शनल टू रेडियसचा क्यूब. एवढाच. टाइम पिरियड इट इज टी ए बाय टी बी. आता लक्ष द्या. आता रेडियस मधलं रिलेशन फाइंड करायचंय म्हणून मी उलट लिहितो. आर क्यूब प्रपोर्शनल टू वॉट? टी स्क्वेअर. आता इथं मी व्हॅल्यू लिहितो. इट इज आर ए बाय आर बी. आर ए बाय आर बी चा क्यूब इज इक्वल टू, डायरेक्ट रिलेशन आहे ना, टी ए बाय टीबी चा डायरेक्ट रिलेशन मध्ये ए न्यूमरेटर ए बी ए न्यूमरेटर या साईडला स्क्वेअर. बरोबर? कॅल्क्युलेशन फक्त यायला पाहिजे. सो इट इज आर ए बाय आर बी चा क्यूब टी ए किती आहे? 8 टी बी किंवा 8 टी डिवाइड बाय टी चा स्क्वेअर. टी 8 कॅन्सल. आता रिलेशन फाइंड करताना हे क्यूब कॅन्सल करायचं आहे. त्यामुळे हा जो नंबर येईल ना 8, कुठलाही नंबर असून दे, हा कशाचा तर क्यूब असणारच. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी असं देणार, ते कशाचा क्यूब देणार. मग सांगा 8 कशाचा क्यूब आहे? म्हणून मी काय करणार, आर ए बाय आर बी यातलं रिलेशन आपल्याला पाहिजे. क्यूब इज 2 क्यूब. 8 चं काय लिहिलं? 2 क्यूब इंटू 2 म्हणजेच 3 2 चा किती? 6. बरोबर? इज इट राईट? आता एक 3 कॅन्सल करायचं आहे म्हणून या पॉवरला 1/3 न मल्टिप्लाय करतो दोन्ही साईडला.
चालतंय, मॅथचा रूल आहे. पॉवरला दोन्ही साईडला मल्टिप्लाय करतोय. 3 8 कॅन्सल. त्यामुळं RA बाय RB काय झालं? इट इज अ 2 स्क्वेअर म्हणजेच 4. म्हणजे RA इज हाऊ मच टाइम्स? 4 टाइम्स RB. RA, radius of A, is 4 times radius of B. हा, आता यामध्ये ऑप्शन 4 नाहीच आहे. आपण तर सॉल्व्ह केले व्यवस्थित. हिने ऍक्च्युअली विचारलंय काय, एज हाऊ मेनी टाइम्स ग्रेटर, म्हणजे आपल्याला फाइंड करायचं काय, RA मायनस RB हाऊ मेनी टाइम्स ग्रेटर असं विचारलंय. म्हणून फाइंड करायचं RA मायनस RB. RA किती आहे? 4 RB मायनस RB. It is how much? 3 RB. This much time greater, 3 times greater than what? Understood? Is it clear all of you? So यामध्ये विचारलंय काय, त्याप्रमाणे सॉल्व्ह केलं. हाऊ मेनी टाइम डिस्टन्स ऑफ A फ्रॉम सन इज ग्रेटर, किती टाइम्स ग्रेटर आहे? 3 times. Is it clear? As per solution. So प्रॉब्लेम समजला? काय नाही यामध्ये. ह्यामध्ये फक्त आपण काय केलं, हे रिलेशन यूज केलं. K प्लस लॉ ऑफ पिरियड T स्क्वेअर प्रपोर्शनल टू व्हॉट? R क्यूब. एवढं लक्षात ठेवायचं आहे. गॉट इट? ठीक आहे, स्टॉप हिअर.